यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा आढावा आमदार अशोक उईके यांनी घेतला। यावेळी तहसीलदार मीरा पागोर यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात अचानक गारपीट, सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटांसह झालेल्या अवकाळी पावसानं शेती पिकांना तडाखा बसला। या तडाख्यात गहू, हरभरा, आंबा, मोहोर, फळे, भाजीपाला पिकांचं प्रचंड नुकसान झालं। दरम्यान आमदार अशोक उईके यांच्यासह तहसीलदार मीरा पागोरे तसेच महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेत शिवारात दाखल झाले। 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तरी गहू, चना ही पिके पूर्णतः आडवी झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। काल 4 वाजेपासून गर्जनाला सुरुवात झाली आणि 5 वाजता अचानकपणे असं गारपीट झालं की म्हणजे पाऊस आधी गारपीट पडलं, सारखं असं पाण्यासारखं असं पाणी कसं एक ठोकं जाड्या थेंबाचा पडते तसं गारपीट झालं आणि बोराच्याही पेक्षा जास्त अशी गारपीट या गावात झालं। त्याच्यामुळे गहू, हरभरा आणि काढणीस आलेल्या ज्या तुरी आहे, काही पेट्या अशा पडून होत्या शेतात आणि काही अशा लावून होत्या, तर काही काढाच्या होत्या। हे सगळ्या शेंगा फुटून किंवा हरभरा जो खाली जमिनीवर पडून होता पूर्ण फुटला आहे आणि गव्हाचं पूर्ण नुकसान झालं आहे। तर 100% नुकसान हे गव्हाचं झालेलं आहे आणि हरभराही पूर्ण काढणीस आलेला पूर्ण ओला झालेला आहे। माझ्या राळेगाव मतदारसंघातील बाभुळगाव तालुक्यामध्ये आमच्या वेणी, नांजा आणि घारपट सर्कल आहे त्या भागामध्ये प्रचंड गारपीट झालं। त्या गारपीटामुळे तूर, हरभरा आणि चना प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि गहूसुद्धा जास्त प्रमाणात नुकसान झालेलं असल्यामुळे आज आम्ही सकाळीच शासन आणि प्रशासन मिळून पदाधिकाऱ्यासह, तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यासह आम्ही सर्व शेतकऱ्याचे शेतामध्ये जाऊन वैयक्तिक पाहणी केली। त्यांच्या तोंडात आलेला घास या गारपीटामुळे, कारण हे निसर्गाचा विषय आहे, तोंडात आलेला घास त्यांचा आज जमीनदोस्त झालं। कारण हरभरा पाहिला, चना पाहिला आम्ही, जमीनदोस्त झालं, तो काहीच कामी येणार नाही। गहू तसंच झालेला आहे। आज जे नुकसान झालेलं त्या शेतकऱ्याला काही मिळणार, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी मी सभागृहामध्ये प्रश्न मांडून मी त्यांना न्याय देण्याचे प्रयत्न करेल। ठीक आहे।